नमस्कार, विदर्भ की बात वीकेबी न्यूज के प्राइम टाइम में आपका स्वागत है। अब रुक करते हैं आज के हेडलाइंस पर। नागपुर के वाटोड़ा परिसर में सास की संपत्ति को लेकर दो दामादों के विवाद में तीसरे की हुई हत्या। 4 आरोपियों को पुलिस ने किया गिरफ्तार। कोरोना से मृत परिजनों के बच्चों को राज्य सरकार देगी मुफ्त में शिक्षा। उच्च व तंत्र शिक्षा मंत्री उदय सामंत ने दी जानकारी। और नागपुर शहर पुलिस अब एक्शन मोड पर। शहर में अपराधों पर अंकुश लगाने के लिए नागरिकों के साथ समन्वयक बैठक जारी। और अब खबरें विस्तार से। दो लोगों के बीच संपत्ति को लेकर हुए विवाद को सुलझाना एक व्यक्ति को भारी पड़ गया, जिसे अपनी जान गंवानी पड़ी है। यह घटना नागपुर के वाटोड़ा पुलिस स्टेशन के अंतर्गत सामने आई है, जिसमें राजेश यादव नामक व्यक्ति की हत्या हो गई है। नागपुर के वाटोड़ा पुलिस स्टेशन के अंतर्गत सास की संपत्ति के लिए उसके दोनों दामाद राजू सिसोदिया और भोला राणे दोनों साडू आपस में विवाद कर रहे थे। महापालिका में कार्यरत सास की कुछ दिनों पहले मौत हो गई थी। उसका घर और नौकरी किसे मिलेगी, इस बात का तनाव पिछले कुछ दिनों से घर पर था। जबकि एकमात्र दोनों दामाद सास की संपत्ति के लिए हमेशा एक दूसरे से विवाद करते रहते थे। एक दामाद ने सास के घर में एक दीवार खड़ी कर दी थी, जिस पर से दोनों में हाथापाई हो गई, जिसे सुलझाने के लिए सास का माना हुआ भाई राजेश यादव बीच बचाव में कूद पड़ा, जहां एक दामाद ने लोहे की रॉड से हमला कर बीच बचाव करने आए राजेश यादव को गंभीर घायल कर दिया, जिसमें उसकी मौत हो गई। जबकि पुलिस ने इस हत्या में 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। 8:30ची घटना आहे। 8:30 ते 8:45 दरम्यानची। आरोपी आहे राजू सोनीलाल सिंदुरिया, वय आहे त्याचं 38 वर्ष। हा त्याच्या छोट्या मेवणीचा नवरा, त्याचं नाव आहे राणे, भोला एकनाथ राणे। म्हणजे ह्या ज्या 2 बहिणी आहेत त्यांच्या नवऱ्यांचा हा वाद आहे। प्राथमिकता ह्या ज्या 2 बहिणी आहेत त्यांची आई महानगरपालिकेत कामाला होती आणि 29 मेला तिचं निधन झालेलं आहे। त्यामुळे ती जी तिची खोली आहे, जो जागा आहे, त्या जागेचा वाद आणि तिच्या सगळ्या गोष्टींची वाटणी आणि त्याच्यानंतर तिची नोकरी कुणाला पाहिजे याबाबतचा वाद, हा वाद त्यांचा काही दिवसापासून चालू असल्याचं फिर्यादी यांनी आम्हाला सांगितलं। तर त्या अनुषंगाने त्यांनी काल त्या घरामध्ये भिंत बांधली आणि त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी त्यांना मारहाण केलेली आहे। आरोपींनी त्यांचे काही मित्र साथीदार बोलून अशा प्रकारची गंभीर मारहाण, गंभीर दुखापत केलेली आहे। परंतु याच्यामध्ये फिर्यादींकडे त्यांचे मानलेले जे मामे राहत होते, मानलेले मामा म्हणजे फिर्यादीच्या पत्नीचे मानलेले मामा कोराडीचे आहेत, परंतु ते इथे राहत होते। त्यांचं नाव आहे राजेश पन्नालाल यादव, 50 वर्ष। यांनी बचावात्मक रीतीने ते मध्ये आल्यामुळे त्यांची हानी झालेली आहे। कोरोना संक्रमण के कारण जिनके परिजनों की मौत हो गई, उनके बच्चों की पूर्ण शिक्षा सरकार द्वारा मुफ्त की जाएगी, ऐसा निर्णय राज्य सरकार ने लिया है, जो देश की पहली ऐसी सरकार बन गई है जिसने ये निर्णय लिया है। महाराष्ट्र के जालना में आयोजित एक पत्रकार परिषद के दौरान उच्च व तंत्र शिक्षा मंत्री उदय सामंत बोल रहे थे। कॉलेजेस हे उघडणं कोणाच्याच हातात नाही ना, तुमच्या हातात ना आमच्या हातात। जोपर्यंत कोविड किंवा पूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत आपण हा निर्णय घेणं हा घातक ठरू शकतो। कारण आणि डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जी आहे, ज्याचे मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत आणि सचिव मुख्य सचिव आहेत, ते हे निर्णय घेत असतात। ते संपूर्ण महाराष्ट्राच्या परिस्थितीचा आढावा घेतील आणि निर्णय घेतील। तुम्ही नक्की आहात। ICTचा ब्रँड IIT सारखा सांगावा लागत नाही, म्हणूनच ते जालनाला दिलेलं आहे। ज्याने कुणी आणलं त्यांचे आभारच आहेत। पण आणल्यानंतर इथं जालन्याचे विद्यार्थी किती शिकतायत तर 60 पैकी 12। मराठवाड्यातले विद्यार्थी किती शिकतायत तर ते 12 पकडून 20। माझं मत त्याच्याबद्दल असं आहे की मी जेव्हा रत्नागिरीला इंजिनिअरिंग कॉलेज काढतो तेव्हा माझी कुठेतरी भावना अशी असते की माझ्या शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातले जास्तीत जास्त विद्यार्थी शिकले पाहिजे। आता ICTचा ब्रँड आपण इंटरनॅशनल लेवलला सांगून उपयोगाचा नाही, म्हणून मी सांगितलं की सगळ्यांना विश्वासात घेऊन, म्हणजे पत्रकारांना देखील विश्वासात घेऊन, लोकप्रतिनिधींना विश्वास घेऊन नक्की ICT काय आहे हे मराठवाड्याला कळू दे। नुसतं आणलं म्हणजे टीक केल्यासारखं काम आपण करूया नको। पण मी पत्रकारांच्या माध्यमातून मराठवाड्याच्या आणि विशेषतः जालन्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की 165 कोटी रुपये माझा विभाग द्यायला तयार आहे।
परंतु त्याच्यामध्ये नियमितता असली पाहिजे. चांगले आर्किटेक्ट कॉम्पिटिशन करून आले पाहिजेत. म्हणजे मला वाटलं हा आर्किटेक्ट म्हणून हा आर्किटेक्ट, आज मी ते थोडं खोडून काढलं. कारण एक आर्किटेक्ट इथंच कमिटीमध्ये आम्हाला असं कळलं की आर्किटेक्ट कुठचा आहे, मुंबईचा आहे. मुंबईच्या आर्किटेक्टनं प्लॅन देखील केलेला आहे, पण त्याच्यामध्ये किती खोल्या आहेत ते 165 कोटी रुपये देणाऱ्या शासनाला देखील माहिती नाही. त्याच्यामुळे मी सांगितलं की तुम्हाला ऑटोनॉमी आहे, स्वायत्त आहे, हे सगळं बरोबर आहे. 165 कोटी रुपये महाराष्ट्र शासन द्यायला पण तयार आहे एवढं चांगलं संकुल बांधण्यासाठी. सुरुवातीला ही 203 एकर जागा ताब्यामध्ये घ्या, त्याचं कंपाऊंड वॉल करा. इंटरनॅशनल लेवलला जसं समृद्धी महामार्गाला PMC नेमून कामं देण्यात आली त्या पद्धतीने एक वेगळं स्ट्रक्चर तयार करा आणि मग पुढे जा आणि सगळ्यांना विश्वासात घ्या. या सूचना देऊन ICT मधनं तुम्ही आलेलो आहे. सांगितलं ना मी, अजून कॉलेजेस सुरू करणं दृष्टिक्षेपातच नाही आहे. त्याच्यामुळे लसीकरण करायचं की RT-PCR करायची हे आम्ही ठरवलेलीच नाही. आणि ते सुद्धा मगाशी जसं सांगितलं की ते पण अधिकार जे आहेत ते डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला आहेत. जसं डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनं जर सांगितलं की विद्यार्थ्याचं RT-PCR करायची तर RT-PCR करू, लस कंपल्सरी करेल लस कंपल्सरी करू. सर गेल्या नागपुर के जरीपटका पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले न्यू इंदौरा नागोबा मंदिर परिसर के श्रावस्ती बुद्ध विहार में स्थानिक नागरिकों और पुलिस के बीच एक बैठक का आयोजन किया गया। इस बैठक का आयोजन परिसर में बढ़ रही आपराधिक गतिविधियों पर अंकुश लगाना बताया जा रहा है, जबकि स्थानिक निवासियों ने इस बैठक में अपनी समस्याएं पुलिस विभाग के सामने रखी। नागपुर शहर के पुलिस आयुक्त अमितेश कुमार इन दिनों शहर में आपराधिक गतिविधियों पर अंकुश लगाने के लिए एक्शन मोड में नजर आ रहे हैं। उसी के तहत अब पुलिस विभाग भी अपराध कम करने के लिए जनता का साथ लेता दिखाई दे रहा है। शहर में इन दिनों अपराधियों में पुलिस का डर नहीं दिखाई दे रहा, ऐसा प्रतीत होता है। उसी के तहत अपराधी प्रवृत्ति के लोग एक एरिया से दूसरे एरिया में घूमते दिखाई दे रहे हैं। जरीपटका के न्यू इंदौरा नागोबा मंदिर परिसर के आसपास तो नागरिक इन दिनों इन सारी परेशानियों से परेशान है और इसी बात को जानने इस बैठक का आयोजन किया गया था, जहां स्थानिक नागरिकों ने उपस्थित पुलिस अधिकारियों के सामने सीधे पुलिस चौकी स्थापित करने की मांग की गई। आपल्या वस्तीतील सगळ्या महिलांनी लोकांनी आपल्या समस्या इथे मांडल्या आणि निश्चित तौर पर आम्ही इथे मागणी केली की हा जो परिसर आहे सेन्सिटिव्ह परिसर आहे, या परिसरामध्ये मी वारंवार CP साहेबांना, DCP साहेबांना, पालकमंत्र्यांना आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या PI साहेबांना निवेदन दिलेलं होतं की इथे एक पोलीस चौकीची मागणी आहे म्हणून. तर ती पोलीस चौकी स्थापित करण्याकरिता त्यांनी जागेचा प्रस्ताव बोललेला आहे. मी ती जागा त्यांना दाखवतो आणि कदाचित जर इथे पोलीस चौकी किंवा छोटासा पोलीसच्या 2 पोलीसवाल्यांची जर ड्युटी लागली तर कदाचित इथला क्राईम कमी होण्याची शक्यता आहे. अशी माझी आशा आहे की इथे एक पोलीस चौकी स्थापित करावी आणि त्या माझ्या विनंतीला मान देण्याकरिता त्यांनी बोलले की ते पूर्ण करेल. जरीपटका पुलिस और न्यू इंदौरा नागोबा मंदिर निवासियों के बीच हुई इस बैठक में नागरिकों के चेहरे पर अपराधियों का डर साफ नजर आ रहा था, जो सार्वजनिक बैठक में खुलेआम किसी अपराधी का नाम लेने से भी परहेज कर रहे थे। यही नहीं, पुलिस विभाग ने भी नागरिकों की सारी परेशानियों को समझा, फिर जल्द ही इलाके में सब ठीक होने का आश्वासन दिया। या एरियातील नागरिकांची बैठक घेण्यात आली। बैठकीमध्ये नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या। 12 खोली, रिपब्लिकन नगर, ठवरे कॉलनी या एरियामध्ये गस्त वाढवण्याबाबतचे सूचना नागरिकांनी केलेल्या आहेत। तसेच त्यांच्या काही किरकोळ ज्या सूचना ज्या किंवा तक्रारी आहेत ज्या पोलीस स्टेशनपर्यंत येऊ शकत नाही त्याही आज इथे मांडल्या गेलेल्या आहेत। जास्तीत जास्त समस्यांचं निराकरण करून या परिसरामध्ये गस्त वाढवणे तसेच परिसरामध्ये चौकीची स्थापना करणे याकरिताची मागणी नागरिकांनी केलेली आहे। ती मागणी आज चर्चा करण्यात आलेली आहे। एक फिक्स पॉईंट नेमण्यात आलेला आहे। अतिशय उत्स्फूर्तपणे नागरिकांनी या बैठकीस उपस्थिती दर्शवलेली आहे। अनेक समस्या आहेत परंतु पोलीस स्टेशनकडनं जरीपटका पोलीस स्टेशनकडनं या समस्या निश्चित निराकरण केले जाते। लोगों का संदेश। बहरहाल पुलिस और नागरिकों के बीच इस संवाद में कई परेशानियों को पुलिस विभाग के साथ साझा किया गया, जबकि ऐसी बैठक हर इलाके में लेना पुलिस विभाग ने अनिवार्य कर देना चाहिए, जिससे शहर में बढ़ते अपराध पर अंकुश लगाया जा सके। नागपुर के ग्रामीण परिसर हिंगना में एक दुर्लभ प्रजाति का कछुआ वन विभाग के हाथ लगा है। कछुआ सड़क पर लावारिस अवस्था में घूम रहा था, जिसे वन विभाग ने अपने कब्जे में लेकर कछुए को ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर भेज दिया है। नागपुर ग्रामीण हिंगना परिसर में वन विभाग को एक दुर्लभ प्रजाति का कछुआ मिला है। वन्य जीव जानकारों द्वारा बताया जा रहा है कि 22 किलो के वजन का ये कछुआ दक्षिण भारत में पाया जाता है, जो हिंगना परिसर में पाए जाने से आश्चर्य व्यक्त किया जा रहा है। इस कछुए का कुल वजन 22 किलो 200 ग्राम बताया जा रहा है, जबकि इसकी लंबाई
83 सेंटीमीटर व चौड़ाई 51 सेंटीमीटर जो पूरी तरह से स्वस्थ है, जिसे जल्द ही निसर्ग में मुक्त किए जाने की जानकारी वन विभाग द्वारा दी गई है। कपिल नगर पुलिस स्टेशन के अंतर्गत एक आरोपी के पास से एक पिस्तौल के साथ 2 जिंदा कारतूस बरामद किए गए हैं। मिली जानकारी के मुताबिक पिस्तौल लिए आरोपी नारा घाट के पास घूम रहा था। नारा घाट के पास एक व्यक्ति पिस्तौल लेकर घूम रहा, ऐसी जानकारी कपिल नगर के पुलिस को मिली थी, जिसकी गंभीरता को समझते हुए रात को गश्त लगाने वाली टीम ने पहले तो आरोपी को नारा घाट के पास से धर दबोचा। फिर उसकी तलाशी लेने पर उसके पास से एक पिस्तौल और जिंदा कारतूस पाई गई। आरोपी का नाम इंदौरा निवासी अलेक्जेंडर जेम्स कुलसांगे बताया जा रहा है, जबकि आरोपी किस वारदात को अंजाम देने वाला था, इस बात की तफ्तीश कपिल नगर पुलिस विभाग कर रहा है। गढ़चिरौली जिले में शिकारियों द्वारा वन्य प्राणियों के शिकार के लिए लगाए गए विद्युत फंदे के करंट से 3 भैंसों की मौत हो जाने की घटना सामने आई है। घटना आलापल्ली चंद्रपुर महामार्ग की बताई जा रही है, जहां वन विकास महामंडल के लकड़ी डेपो के पास 11 के विद्युत प्रवाह का फंदा शिकारियों ने वन्य प्राणियों के शिकार के लिए लगाकर रखा था, जिसमें किसान गरुड़वार की 3 भैंसें चारा चरते हुए संपर्क में आ गई, जिससे उसकी मौत हो गई। यही नहीं, गरुड़वार नामक किसान की उदर निर्वाह इन्हीं भैंसों के दूध से मिलने वाले उत्पन्न पर निर्भर था, जहां तीनों भैंसों के इस हादसे में शिकार हो जाने से किसान पर संकट टूट पड़ा है। वक्त हो चला है एक ब्रेक का, मिलते हैं एक छोटे से ब्रेक के बाद। कहते हैं जब प्रोफेशनल लाइफ रंग लाती है तो पर्सनल लाइफ थोड़ी फीकी पड़ जाती है। गलत, बस बैलेंस जरूरी है। जैसे एक्स्ट्रा लाल और एक्स्ट्रा तेज एक ही चिली पाउडर में हो सकते हैं। नेचुरल रेड और तीखेपन का परफेक्ट बैलेंस है सुरुचि तेजा लाल चिली पाउडर। खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। ब्रेक के बाद आपका स्वागत है। बुधवार को नागपुर के संविधान चौक पर शांतिनगर निवासी प्रशांत जयकुमार और उनकी पत्नी सविता मेश्राम ने खुद को फंसाकर उनसे ज्यादती करने का आरोप पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम पर लगाया है। दोनों पति और पत्नी कड़ी धूप में संविधान चौक पर प्रदर्शन कर रहे थे, जहां उन्हें किसी केस में जबरन फंसाकर प्रताड़ित करने का आरोप दोनों ने लगाया है। सगळे कागद मी बनवले तरी तुम्ही 5 मिनिटं मला भेटूया त्यांना पैसे द्यायला तयार झाली. नंतर काय करतं 20,000 देतो म्हटलं, पैसे द्यायला तयार झाली. पण तुम्ही आता विचार करायला काय फसतंय ना. 7व्या महिन्यामध्ये 2019 22 तारखेला एक बुकिंग आली होती. त्या बुकिंगवर मी गेलो होतो. ते लोक माझे अनोळखी होते, मी त्यांना काही ओळखत नव्हतो. कोणत्याही वाहन चालकांना नंबर दिलेला असेल बहुतेक वर्त करू कोणत्या वाहन चालकांना नंबर दिलेला असेल. मी फोनवर ते 1500 रुपये भाड्यामध्ये गेल्यानंतर ते हिंगण्याची बुकिंग होती. मी गेल्यानंतर त्यांना नेलं. त्याच्यामध्ये 4 बाया 4 माणसं होते आणि तिकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी एका मुलाला सोबत घेऊन आले. मी त्यांना विचारपूस केली. ते म्हणे माझ्या शाळा आहे म्हणे, जवाई आहे म्हणे, असे ते म्हणाले घुमून फिरून. त्याच्यानंतर त्यांनी पाटपावली पुलावर गाडी थांबवायला लावली. तिथं थांबवली. तेवढंच मला एक फोन आला तर पचमडीच्या बुकिंगचा. मी ते फोनवर बोलत असताना मला आणि त्याला चापट मारण्याची आवाज आली. मी तिथं विचारपूस केली तर त्यांनी मला अरेरावी केली. त्यांनी मलाच मारण्याची धमकी दिली आणि त्याच्यानंतर मी त्यांच्यासोबत झगडलो आणि मी माझी गाडी बिना पैशानी बिना भाड्यानी परत वापस घरी घेऊन गेलो. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांनी दुसरी गाडी केली. दुसऱ्या गाडीमध्ये ते पूर्ण नागपूर फिरले. कोणत्या धाब्यात गेले, का गेले मला काहीच माहीत नाही. मी आपल्या घरी जेवण करून झोपलो होतो. 23 तारखेला पाचपावली पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी, त्याच्यामध्ये विजय यादव त्यांच्यासोबत सहभागी पोलीस कर्मचारी माझ्या घरी आले. मी तेव्हा शेविंग करायला दाढी करायला गेलो होतो. ते माझ्यासाठी बसले होते. मी घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की म्हणे भाऊ तुम्ही काल कुठे गेलते का? म्हणलं बुकिंगवर गेलतो. तर काय झालं म्हणे. मी त्यांना सविस्तर पूर्ण घटनेची माहिती दिली. त्याच्यानंतर त्यांनी मला म्हटलं की तुम्ही याच्यामध्ये साक्षीदार आहात म्हणे, ते घटना म्हणे ते किडनॅपिंगची होती म्हणे, तर म्हणून तुम्हाला पोलीस स्टेशनला चालायला लागते म्हणे, PIनं बोलवलं म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी म्हणे गाडी बी घ्या म्हणे. गाडी बी घेतली. मग माझे वडील आहे, म्हातारे आहे, तेही सोबत आले. आल्यानंतर त्यांना ते बाहेर बसून ठेवून दिलं. मला आत घेऊन गेले, गाडी अंदर लावून दिली. त्याच्यानंतर त्या दिवशी मला काही विचारपूस केली नाही. मग 24 तारखेला मी त्यांना म्हटलं साहेब म्हटलं मला रात्री सोडलं नाही, तुम्ही जाऊ दिलं नाही आणि तुम्ही साक्षीदार माझे काही बयान घेतलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की तुम्हाला धोका आहे,
तुम्हाला थोडं आम्ही साक्षीदार आहात म्हणून तुम्ही या केसमध्ये मेन गवाह तुम्हाला म्हणून बसून ठेवलं. म्हणजे ठीक आहे. त्याच्यानंतर असे एक एक दोन करता त्यांना रवाना करत गेले आणि मला तिथं बसून ठेवलं. असे 4 दिवस मला त्यांना प्रताडना केली आणि मला माझ्या पत्नीसोबत न बोलू देता, माझ्या मुलासोबत न बोलू देता, यांना माझ्याशी आणि मला त्यांच्याशी दूर ठेवलं. माझ्या वडिलांनाही भेटू दिलं नाही आणि शेवटी 4थ्या दिवशी त्या अशोक मिश्रांनी माझ्यावर एवढा टॉर्चर केला. माझ्या पायामध्ये इथं डंडे टाकून मला असं उडतं केलं आणि मारलं त्यांनी. आणि मारल्यानंतर त्याच्यानंतर तो PSI गोडबोले, त्याच्यानंतर तो विजय यादव, तर पंकज दहापुते असे 4-5 आणखी पोलीस अधिकारी यांनी मला काही खूप टॉर्चर केलं सर. बहुत मारलं. मला हातावर सुजन तरी आली होती. मी त्यांना साईबाबाची शपथ खाऊन सांगितली की मी यांना ओळखत नाही, यांच्या माझ्या काही घेणं देणं नाही. तरी त्यांना मला ऐकलं नाही. आणि इकडे बाहेर माझ्या पत्नीला 70,000 रुपये मागत होते, खंडी करत होते, तिला धमकत होते. तिला रात्री बेरात्री पोलीस स्टेशनला बोलून तो PI मेश्राम हाफ बरमुड्यावर राहून, टी-शर्टवर राहून तिच्यावर असा म्हणजे तुटून पडत होता. आणि त्या पिरियडमध्ये माझ्या पत्नीसोबत अनैतिक असं घटना घडली असती तर त्याच्या जिम्मेदार कोण, याची तक्रार मी माझ्या पत्नीने केली. परंतु कोणी याची दखल घेतली नाही. उपाध्याय साहेबांनी घेतली नाही. CPला भेटले का तुम्ही ना? आम्ही ह्या CPला भेटलो नाही आणि आम्ही कोणत्याही CPला आता भेटणार नाही. कारण माझ्या म्हणण्यानुसार सगळे एकच माडीचे मोती आहे. सगळे केसेस दाबण्याचा प्रयत्न करतात. पोलीस प्रशासनावर माझा विश्वास नाही. याची कठोर कारवाई अशोक मिश्राम आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर झाली पाहिजे. महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख को जानबूझकर परेशान किया जा रहा है. केंद्रीय जांच एजेंसियों का दुरुपयोग कर अनिल देशमुख को फंसाने की साजिश इन दिनों राज्य में चल रही है. उनके साथ एनसीपी पहले भी थी और अंत तक खड़ी रहेगी. राष्ट्रवादी कांग्रेस के प्रवक्ता नवाब मलिक ने अनिल देशमुख के विषय पर बोलते हुए मीडिया को जानकारी दी. अनिल देशमुख साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. पहिल्या दिवसापासून पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की ज्या पद्धतीने त्यांच्यावर परमवीर सिंगनी आरोप केला, त्यांच्या बदली झाल्यानंतर हे आरोप त्यांनी केलेले आहे. कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या सरकार त्यांच्या दबावाखाली काही अधिकारी पण काम करत आहे. ज्या पद्धतीने हे इन्क्वायरी सुरू असताना अनिल देशमुखजी CBIच्या समोर गेले, त्यांनी तपास सुरू केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने EDच्या हे सगळा तपास सुरू असताना हे स्पष्टपणे दिसते की विनाकारण राजकीय सूडबुद्धीने त्यांना त्रास देण्याचं काम या यंत्रणेच्या माध्यमातून सुरू आहे. निश्चित रूपाने ते त्यांना कॉपरेट करत आहे. जे काही माहिती त्यांना अपेक्षित असतील ते माहिती देतील आणि पूर्णपणे पक्ष हे अनिल देशमुखजी यांच्या पाठीशी उभा आहे. आमच्या स्पष्ट मत आहे की यंत्रणेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम करणे, पक्षाला बदनाम करणे, नेत्यांना बदनाम करणे हे भाजपचा उद्योग सुरू आहे. मुंबई के मलाड कुरार पुलिस ने एक छापामार कार्रवाई करते हुए एक महिला के पास से 2 किलो चरस बरामद की है, जिसकी कीमत 40 लाख बताई जा रही है. ये महिला अपने 2 बच्चों के साथ चरस का धंधा करती थी, जो टीवी सीरियल के कलाकारों और फिल्म इंडस्ट्री को चरस सप्लाई करने का काम करने की जानकारी भी पुलिस विभाग द्वारा सामने आ रही है. मलाड पूर्व कुरार पुलिस ने एक महिला ड्रग्स पेडलर को गिरफ्तार किया है, जो अपने 2 बेटों के साथ मिलकर फिल्म इंडस्ट्री में काम करने वाले टीवी कलाकारों को ड्रग्स मुहैया करवाती थी. ये जानकारी पुलिस सूत्रों द्वारा प्राप्त हुई है. आरोपी महिला का नाम लता यादव बताया जा रहा है, जो अपने 2 बेटों अजय और विजय यादव के साथ अप्पा पाढ़ा इलाके में रहती है. महिला के पास करीब 2 किलो चरस बरामद किया गया है, जिसकी अंतर्राष्ट्रीय कीमत 40 लाख रुपए बताई जा रही है. कुरार पुलिस को ये जानकारी मिली थी कि मलाड पूर्व के अप्पा पाढ़ा इलाके में लता नामक महिला है, जो चरस का व्यापार करती है. इस सूचना के बाद कुरार पुलिस विभाग के डिटेक्शन स्टाफ ने मौके पर पहुंचकर महिला की तलाशी ली, जिसके पास से 2 किलो चरस बरामद किया गया. चरस की अंतर्राष्ट्रीय बाजार में कीमत 40 लाख रुपए है. ये महिला गोरेगांव फिल्म इंडस्ट्री में काम करने वाले टीवी कलाकारों को ड्रग्स बेचने का काम करती है.
पूछताछ में यह जानकारी मिली है कि महिला का बड़ा बेटा विजय यादव 6 महीने पहले बिहार में 25 किलो चरस के साथ पकड़ा गया है, जबकि 16 जून को उसके छोटे बेटे अजय यादव को एंटी नार्कोटिक सेल कांदीवली यूनिट ने 2.5 किलो चरस के साथ गिरफ्तार किया था, जिसकी कीमत 50 लाख रुपए बताई गई थी। कल 28 तारीख को शाम को 5:30 बजे हमारी डिटेक्शन स्टाफ को इन्फॉर्मेशन मिली थी कि अप्पापाड़ा में लता यादव करके एक महिला रहती है और ये चरस, ये जो अम्लीय पदार्थ है उसका वो अपने पास रखती है और उसको सेल करती है। वो इन्फॉर्मेशन के तहत हमारे PI पन्नाड़े, API भोए, लेडीज़ ऑफिसर पाटिल और हमारे डिटेक्शन स्टाफ ये सब लोग वहाँ पे पहुँचे। तो वो महिला के जब महिला को ये किया, उसको पकड़ा तो उसके पास 2 किलो चरस मिला, जिसकी वैल्यू 8,29,000 है। तो उसके बाद गुना दाखिल किया और वो महिला को अरेस्ट किया। इसके अंतर्राष्ट्रीय वैल्यू 40 लाख के आसपास है। और ये महिला के पास हम लोगों ने जब पूछताछ किया तो उसने बताया कि ये अपना फिल्म इंडस्ट्री में जो छोटे बड़े कलाकार हैं, लोग काम करते हैं, उनको सप्लाई करते थे। एकदम बराबर है। 6 महीना पहले इसका जो बड़ा बेटा है विजय यादव, इसको बिहार पुलिस ने अरेस्ट किया था, जिसके पास 25 किलो चरस मिला था। अभी इसी महीने में 16 जून को उसका छोटा लड़का अजय यादव, जिसको एंटी नार्कोटिक सेल कांदिवली ने पकड़ा था, जिसके पास 2 किलो चरस मिला था। अभी कल हम लोगों ने जो इस औरत को पकड़ा तो कल भी इसके पास 2 किलो चरस मिला था। कोविड की दूसरी लहर के कमजोर पड़ने के साथ ही नागपुर में डेल्टा प्लस वेरिएंट को लेकर चिंता बढ़ गई है। उमरेड के एक घर के 10 लोगों को कोविड संक्रमण हुआ। प्रशासन ने संबंधित मामले को गंभीरता से लेते हुए उनके नमूने जांच के लिए नीरी में भेजे। वहां से संबंधित नमूने हैदराबाद प्रयोगशाला में जांच के लिए भेजे गए हैं। डेल्टा प्लस के संदिग्धों को सावधानी बरतते हुए उमरेड के कोविड केयर सेंटर में रखा गया है। अगर उनकी रिपोर्ट पॉजिटिव आई तो उन्हें मेयो मेडिकल में शिफ्ट कर दिया जाएगा। वहीं विधायक निवास के CCC में रखे गए 4 संदिग्धों के नमूने पुणे स्थित NIV में जांच। वायरस में हुए बदलाव। स्वास्थ्य विभाग के अनुसार कोविड वायरस में E484Q और L452 R कैटेगरी के 2 म्यूटेशन हुए। जीनोम सीक्वेंसिंग के लिए महाराष्ट्र में जमा किए गए नमूनों में से 15 से 20% नमूनों में म्यूटेशन दिखा है। नागपुर में म्यूटेशन के 5 प्रकार देखने को मिले हैं। नागपुर में मेयो की लैब से हर महीने 30 नमूने जीनोम सीक्वेंसिंग के लिए भेजे जाते हैं। अब तक एक भी नमूने की रिपोर्ट नहीं मिली। फिर भी प्रशासन दावा कर रहा है कि वो हर चुनौती के लिए पूरी तरह से तैयार है, लेकिन भेजे गए नमूनों की रिपोर्ट कब तक आएगी, इस पर प्रशासन के पास भी कोई जवाब नहीं है। जबकि ऐसे कई मामले हो चुके हैं जिनके नमूनों की जांच रिपोर्ट अब तक प्रलंबित है या उसे प्रशासन द्वारा सामने नहीं लाया गया। उमरेडला जे एक प्रकरण झालेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे, तेवढं फक्त एक आपण त्याच्यात जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेलं आहे। नागपुरातले जे 4 आहेत ते पण एका फॅमिलीतले मिळालेले आहेत। मला वाटतं त्याचंसुद्धा NMC कडनं पुढाकार घेऊन त्यांनी बहुतेक जिनोम सिक्वेन्सिंगला ते पाठवलेलं असावं असं माझा अंदाज आहे। असं आहे की आता आपल्याला पण कल्पना आहे, मागच्याला 2.5-3 महिने लागले होते आपण पाठवल्यानंतर। आता हे यावेळेला कधी येणार हे आपण आता असं, कारण त्या संस्थांकडे पूर्ण देशभरात असे सॅम्पल्स येत असतात, त्याच्यामुळे त्यांना किती कालावधी लागेल हे आपण सांगू शकणार नाही। नागपुर जिले में बुधवार 30 जून को 91 लोग कोरोना मुक्त हुए हैं। वहीं आज मौत का आंकड़ा 0 पर रहा, जो नागपुर वासियों के लिए राहत की बात है। जबकि आज कुल 9,668 लोगों की कोरोना जांच हुई, जिसमें 25 लोग पॉजिटिव पाए गए हैं। तो प्राइम टाइम न्यूज में आज इतना ही। आपसे कल फिर मुलाकात होगी, तब तक बने रहिए VKB न्यूज के साथ। नमस्कार।